दादा नमस्कार। आपण बाईट घेतली होती, तुम्ही बोलले होते रवी म्हात्रे यांना की जेव्हा तुम्ही देसाईचा मैदान बघितला होता तर देसाईचा मैदानापेक्षा भारी नाही बोलता येणार, पण त्याच्याच लेवलचा मैदान करता येईल। पण भूतो ना भविष्य जो आपण आज मैदान बघितला, मागचा वर्ष पण भारी भरला होता आणि या वर्षी एकदम टॉपचा मैदान भरला, काय म्हणाल? आता तुम्ही जो मला प्रश्न केला मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, आपण कोणाची स्तुती नाही करत, आपली आपण स्तुती करणं हा योग्य नाही। पण मला तरी वाटतं मी दरवर्षी देसाईच्या मैदान म्हणजे सावली मैदान ना, देसाईचा सावली मैदान मी 26 जानेवारीच्या दिवशी दरवेळी मी बघायला जायचो। माझ्या मनात यायचं त्यावेळी का हाच मैदान याच्यापेक्षा भारी कसा आपला होईल। माझी एक इच्छा होती का या येत्या बिंजोरच्या मैदानाचं आपण नियोजन करू आणि ते माझ्या मनात आलं ना ते 100% होतो। 100% दादा। आता तुमच्या हातात जो नंदी आहे तो असा तसा नंदी आहे, तो महाराष्ट्राचा 1 नंबरचा नंदी आहे सर्जा, ज्याने बकासूर आणि सर्जा सोबत लोकांच्या चर्चेत आला। आणि जर बकासूर सोबत चांगला पळणारा बैल असेल तर सर्जा आपल्या मुंबईला आहे, काय म्हणाल? मी हा जर आपल्या जवळ आपण नंदीच्या जवळ आहे, आपल्या जवळ नंदीने नंदी आपल्या नंदीच्या जवळ आपण आहे। कारण का मागच्या वेळी एकाने स्तुती केलेली माझ्या बैलाला म्हणजे देव पण हरू शकत नाही। आणि दुसऱ्या शर्यती मी बघला तो हरला, तर नंदीच्या सामने आपण आपली स्तुती करणं हा चुकीचा काम आहे। पण ठीक आहे, शेवट आपला महाराष्ट्रातला हा मातीतला मर्दांगी खेळ आहे आणि आज तो आपण जपत आहे की बैलगाडा शर्यत आपले म्हणजे पूर्वजी कालचे सर्व आई वडील आपले आजोबा हे आपले कार्यक्रम म्हणजे बैलाचे कार्यक्रम दिवाळीला साजरे करत होते आणि कधीतरी शर्यती व्हायच्या। पण आताची शर्यत म्हणजे माझा हप्त्यातून 3 दिवस असतात। त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे तुम्ही सांगितलं देसाईचा मैदान, आणि देसाईच्या लोकांनी मला सुद्धा मदत केली पहिल्या वर्षापासून, मी त्यांच्या मैदानाचं कौतुक करतो। देसाईचं मैदान झाला, अनेक ठिकाणी मैदान होत असतात आणि त्या सर्व मैदानावाले मला सहकार्य केला, त्याच्यामुळे हा मैदानाला यश आला। तुमचं नाव तर आहे त्या गावात, एक चांगला सरपंच, एक चांगला व्यक्तिमत्व, गावासाठी नेहमी तत्पर असतो। पण आज या बैलगाडा क्षेत्रामुळे तुमचं नाव आणखीन उंचावरती पोहोचतंय, ते ऐकून कसं वाटतंय? माझं नाव पोचल्यापेक्षा आपण जर कामाची पोचपावती आपल्याला भेटत असेल, काम आपला हा महत्वाचा आहे। कारण का मी कुठलाही कार्य करत असलं तर मी कुठल्या कामाचे किंवा फायद्याचा कधी मी विचार नाही केला। कारण का माझ्या पाठीशी पूर्ण माझ्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, माझ्या ग्रुपचे माऊली ग्रुपचे सर्व वरिष्ठ कार्यकर्ते श्यामशेठ माझ्या सोबत आता आहेत। म्हणजे माझ्यासाठी लोक धावणारे भरपूर आहेत। माझा कुठलाही कार्यक्रम आता श्यामशेठ कुठून आला विचारत आला बाबा कार्यक्रम चालू आहे का, म्हणजे हीच आपली कामाची पोचपावती आहे। त्याच्यामुळे माझे मित्र सर्कल जास्त असल्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे। कारण का मी संदीपबाईला फोन केला, संदीपबाई आपला कार्यक्रम यशस्वी 3 ठिकाणी शर्यती होत्या, त्या 3 ठिकाणच्या शर्यती संदीपबाईंनी कॅन्सल केल्याने इताड्या गावचा मैदान यशस्वी केला। मला त्यांनी शाश्वती दिली होती की जगन पाटील तू काय टेन्शन घेऊ नको, पूर्ण जिम्मेदारी माझी आहे ती, तो मैदान कसा यशस्वी होईल। महेश पाटील असेल, संदीप माली असेल, अनेक या बैलगाडा शर्यतीचे मालक मधले आपल्या कोसगावचे काय त्यांचे नाव मिलिंद पाटील असेल, अंजोग या बैलाचे मालक अरुण पाटील असतील, म्हणजे अनेक लोकांना मी फोन केले। त्यावेळी मला एकच उत्तर आहे, बोला शेठ, बोला शेठ आपले ही शर्यत माझी नाही, हा अड्डा माझा नाही, हा अड्डा तुमचा, शेठ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, त्या अड्ड्यासाठी आम्ही स्वतः तत्पर राहत होतो, तिथं आम्ही भाग घेऊ आणि हा अड्डा आम्ही यशस्वी करू, तेव्हा शांत बसू। खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो, तितके थोडी आहे। कारण का असेच माझ्या पाठीशी उभं राहा। आणि आपण सांगितलं का तुमच्या शर्यतींच्या मुला नाव झाला आपल्या कार्याची, म्हणजे मी जर कोणी मला आमंत्रण केला तो कुठे का नाही असो, 10 घंटे जायला लागलं तर तिथे पोचायचं काम मी करत असतो। लोकांना काही नाही लागत, आपण एकमेकाला सहकार्य केला, एकमेकाच्या सुखादुखात सामील झालं तर आपला कार्य ऑटोमॅटिक वाढत असतं। दादा जगन शेठने जसं तुमचा आभार मानलं की सर्व बैलगाडा मालक इथे येऊन हजेरी लावली, मोठं श्रेय दिलं तुम्हाला, काय बोला? आज दादांचा स्वतःहून फोन आलेला होता की गोटच्या सध्याची इथं हजेरी लावायला पाहिजे। मी दादांना बोलू 100% सर्जा इथे येणारच का, कारण का मुंबईचं प्रथम एवढा मोठा जण मैदान भरत असेल आणि दादांनीच भरले तिथं 100% सर्जाची हजेरी लागेल हे माझे मनात होतं। कारण का गेल्या वर्षी मैदान चांगलंच भरलं होतं 1 नंबरचं, पण गेल्या वर्षी सर्जा दुखापत असल्यामुळे इथे हजेरी नाही लागली, पण या मैदानात लागली। आणि जी माझी म्हणजे
फोर व्हीलरची जी माझी इच्छा बाकी होती की सर्जाने आणावी, कारण का ती थोडक्यासाठी माझी गेली होती, ती आज दादाही माझी इच्छा पूर्ण केली. दादा आपण आज मुलाखत घेतली आजच, आणि आजच म्हटलं होतं की कपालीचा गोलार किती महत्वाचा, कारण बिनजोडच्या शर्यत आपण दुसरी सुद्धा खेळणार होतो, म्हणजे बकासूर आणि सर्जा आणि भुंगा, पण ते काही कारणास्तव झाले ना, भुंगा आणि सैराट. पण तुम्ही बोलले होते हारू किंवा जिंको, गुलाल आमचा बैल आहे तो महत्वाचा आहे, त्याच्यासाठी आम्ही खेळतो, आणि आज त्याच बैलांनी तुम्हाला ही I10 गाडी दिली, काय म्हणाल? काय म्हणा, मी मगाशी बोललो की दादांचं जे बिनजोडचं मैदान केले ना, भूतो ना भविष्य, म्हणजे भरपूर मोठी एक दिलदार मनाचा राजा म्हणून जरी म्हणलं तरी चालेल, कारण का एवढी मोठी बक्षीस स्वतःच्या सहकर्त्यांनी ठेवणं ही कोणाची बसकी बात नाही. दादांनी ते सिद्ध करून दाखवलं की मी बैलगाडी क्षेत्र कसा उंचावरून जाईल आणि या मातीतला जो खेळ आहे तो कसा वरती जाईल, दादांनी सिद्ध करून घाट गाजून बिनजोडचं मैदान पण गाजवतं, आणि चांगलं बक्षीस आहे, म्हणजे जशी गाडी भेटले आपला नंदी मिळून देतो, काय म्हणाल? कारण बघा आपल्याकडे तर भरपूर आहे, पण जे गोरगरीब आहेत त्यांच्याकडे टू व्हीलर पण नसते, आणि जगन्नाथ हरणाऱ्यांसाठी पण ठेवलं होतं, काय म्हणाल? काय म्हणा, सर्जांनी जे म्हणजे केलंय, नाव केलंय, बक्षिसे केले, हे म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं, ते सिद्ध करून दाखवलं, म्हणजे स्वप्नाच्या बाहेर जाऊन म्हणजे ते मला मिळवून दिले. मी सर्जा असेल, माझी सर्जा ग्रुपची टीम असेल, भरपूर माझ्या माणसाचे कधी उपकार विसरू शकत नाही का, कारण का या नंदीने भरपूर मोठा नाव केलेलं आहे. दादा लकी ड्रॉ, तुम्ही म्हणता लक, आज लक आपल्या नंदीमुळे लक आहे आपल्याला, म्हणून आपल्याला ही गाडी भेटली, काय म्हणाल? लक म्हणजे आज आपले लक मागे म्हणजे थोडक्यासाठी केले होते, आज कुठेतरी नशीब चांगले असतील, आज ती फोर व्हीलर मला मिळाली. नक्कीच आजचा आनंद घरच्यांसाठी कसा असेल? आज घरच्यांसाठी असेल, माझ्या गावासाठी असेल, भरपूर मोठा आज आनंद आहे. काय, कारण का सर्जाची कुठेतरी जी कमी होती ती आज सर्जाने पूर्ण करून दाखवली. बबलू चाचा काय म्हणाल? नाही, दोन शब्द बोला. आज आपल्याकडे आज गाडी आली, आणि श्रेय तुम्हाला पण तितकाच जातो, काय म्हणाल? गाडी आली का आनंदच आहे आपल्याला. हा, किती ठाम विश्वास आहे तुम्हाला सर्जावरती, जेव्हा तुम्ही सर्जाला हकलता की ते गुलाल घेऊनच येते, आणि आज तर अक्षरशः आपल्या मालकाच्या दारी गाडी उभी राहणार. सर्जा म्हणजे काही विषय नाही सर्जाचा. तुमच्या आवडत्या नंदीमध्ये सर्जा जसा आहे तसा आणखीन कोणता नंदी जो तुम्हाला आवडतो? बकासूर. बकासूर. आणि आज आपल्याला तीच कमी, थोडा बकासूर सर्जा आज पलताना दिसले असते, पण काही कारणास्तव नाही झालं. पण पुन्हा बकासूर आणि सर्जा आपल्याला पलताना दिसेल का? लवकरच भेटतील बघा. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज गाडी भेटल्याबद्दल.